घरातील दररोजची देवपूजा करताना या चुका टाळा, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुखशांती प्राप्त होते. घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते. दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोगपीडांचे हरण होते. घरातील होणारे क्लेश, वादविवाद टळतात आणि त्यामुळेच घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहते. चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. नंबर 1. आपल्या घरातील देवघराला कळस असू नये. नंबर 2. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे फार आवश्यक आहे. तसेच भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये, म्हणजेच तुटलेल्या मूर्तींची पूजा करू नये. नंबर 3. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील देव्हारा हा दर शनिवारी नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे. असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. तसेच नकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरात वाढतो. नंबर 4. घरातील देवघराची साफसफाई करत असताना देवांच्या मूर्तींना खाली काढून थेट जमिनीवर कदापि ठेवू नये. त्यासाठी एखादे स्टीलचे किंवा तांब्याचे भांडे किंवा उंच स्थानावर ठेवावे. देव्हारातील देव नेहमी स्वच्छ आसनावर किंवा उंच जागेवरच ठेवावेत. नंबर 5. मंदिरातून कधीही घरी येताना मंदिरातील घंटी कधीही वाजवू नये. नंबर 6. महादेवाला कधीही कुंकू लावू नये. नंबर 7. रविवारी कधीही तुळस तोडू नये. नंबर 8. देवाचे आसन हे आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. नंबर 9. देवघरात देवतांचे फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये. नंबर 10. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. नंबर 11. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी कुंकवाचा टिळा आवश्यक लावावा. नंबर 12. सुवासिनीने चंदनाचा टिक्का अजिबात लावू नये. नंबर 13. शंख आणि घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता कदापि वाहू नये. नंबर 14. रविवारी व एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. नंबर 15. देवपूजा करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीच्या जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावा आणि आपल्या पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजनांच्या फोटोंना अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा. तसेच आपल्या स्वतःला अनामिका या बोटाने आपल्या कपाळावर टिका लावल्याने मनाला शांती मिळते. नंबर 16. पूजेच्या वेळी दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दिव्याशिवाय देवतांची पूजा अपूर्ण मानली जाते. दररोज नेहमी दिवा लावण्यापूर्वी तो पूर्णपणे स्वच्छ असावा आणि त्यानंतरच दिव्यात ज्योत प्रज्वलित करावी. नंबर 17. आपण देवघरात जो दिवा किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र कधीही घालू नये. नेहमी तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा. नंबर 18. देवाला नेहमी दिवा लावताना तो दिवा एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. नंबर 19. देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. तर देवी देवतांना दिवा लावताना देवांच्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचाच दिवा लावावा. नंबर 20. नेहमी पूजा करताना कापूर आवश्यक लावावा. घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष तर दूर होतातच, शिवाय पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते. यासोबतच घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरण शांत प्रसन्न राहते. नंबर 21. देवपूजेसाठी कधीही शिळे जल म्हणजे पाणी व शिळ्या फुलांचा कदापि वापर करू नये. नंबर 22. आपल्या घरातील देवघरात अंगठ्यापेक्षा जास्त मोठे शिवलिंग असू नये. नंबर 23. देवाला अर्पण करायच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून मगच नैवेद्य अर्पण करावा. देवाला नेहमी नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकून काढून त्यावरच नैवेद्याचे पान ठेवावे आणि मगच तो नैवेद्य दाखवावा. तर देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेचच नैवेद्य काढून घेऊन खाऊ नये. नंबर 24. पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच कधीही उठू नये. पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी, तर शंख हा आपल्या उजव्या हातालाच ठेवावा. नंबर 25. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ती नेहमी पालथी
आणि देवाकडे देठ करावे. तसेच नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडेच करावी. नंबर 26. पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलेलं आहे. तांदूळाला शुद्ध धान्य असे मानले जाते. तर पूजेत तांदूळ हे फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवासाठी कधीच तुटलेले तांदूळ वापरू नये, ते अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ वापरत असाल तर ते आजच काढून टाका आणि त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. तर त्यासाठी तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता. नंबर 27. देवाला दररोज स्नान घालताना प्लास्टिक किंवा स्टीलचे भांडे न वापरता तांब्या पितळाचा नाहीतर चांदीचा कलशच वापरावा. अन्य धातू देवपूजेसाठी पवित्र मानले जात नाहीत. नंबर 28. आपण जसे आपल्या आत्मजनांना आवडत्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि देतो, त्याचप्रमाणे देवपूजेतही ज्या त्या देवाला त्या गोष्टी आवडतात त्याच अर्पण कराव्यात आणि ज्या आवडत नाहीत त्या चुकूनही देवाला अर्पण करू नये. जसे की भगवान विष्णूला तांदूळ, गणेशाला तुळशी आणि देवीला दुर्वा, सूर्यदेवाला बेल अर्पण करू नये. ज्या देवाला जे अर्पण करतात तेच अर्पण करावे. जसे की गणेशाला दुर्वा अर्पण करतात, महादेवाला बिल्वपत्र म्हणजेच बेल अर्पण करतात. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. नंबर 29. सप्तनिक पूजा करताना पत्नीने कधीही पतीच्या डाव्या बाजूला बसावे असे शास्त्र सांगते. तिला वामांगी म्हणतात, कारण ती पुरुषाची डावी बाजू अर्थातच कमकुवत बाजू सांभाळणारी असते. म्हणूनच तिला नेहमी डाव्या बाजूला बसूनच पूजा केली पाहिजे. नंबर 30. आपली दररोजची जपमाळ व आसन हे दुसऱ्यास कधीही वापरू देऊ नये. नंबर 31. द्वादशीला तुळस कधीही तोडू नये. नंबर 32. महादेवाला बेल वाहताना बेलाचे पान हे नेहमी पालथे ठेवावे. नंबर 33. हनुमानाच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवी देवतांचे फोटो हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये. नंबर 34. गुरुचरित्र, दुर्गासप्तशती अथवा कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावू नये. नंबर 35. मंदिरात देवाला प्रदक्षिणा मारताना ती नेहमी विषम संकेतच घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. नंबर 36. देवाला नेहमी नमस्कार करताना चप्पल घालून कधीही नमस्कार करू नये. तर वरील या सर्व गोष्टींचे घरी देवदेवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख, संकटे, ताणतणाव असतील त्याचे नक्कीच हरण होईल. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.